मन्यैस्तु किङ्करमभिः किं वानेन धनेन वाचि करिभिः प्राप्तेन राज्येन किं वा पुत्रकलत्रमित्रपशुभिर्देहेन गेहेन किम् ज्ञात्वैतच्छणभङ्गुरं सपदिरे त्याज्यं मनो दूरतः स्वात्मार्थं गुरुवाक्यतो भज भज श्री पार्वती वल्लभम् आयुर्नश्यति पश्यतां प्रतिदिनं याति क्षयं यौवनं प्रत्यायान्ति गताः पुनर्न दिवसाः कालो जगद्भक्षकः लक्ष्मीस्तोयतरङ्गभङ्गचपला विद्युच्चलं जीवितं तस्मान्मां शरणागतं शरणदत् त्वं रक्ष रक्षाधुना करचरणकृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वापराधं विहितमविहितं वा सर्वमेतत्क्षमस्व जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो शिव शिव सद्गुरु स्वरूपी सांब सदाशिव देवता सिद्धेश्वर देवता प्रियंताम न मम सत्सांब सदाशिवार्पणमस्तु। हातातलं पाणी सोडून द्या, पुन्हा 2 पळ्या पाणी सोडा। तत्सत कृष्णार्पणमस्तु। डोळ्याला पाणी लावून घ्या। सर्वांनी आपल्या पेल्यामधलं पाणी डोळ्याला लावा आणि नमस्कार करा, विष्णूंचं स्मरण करा। केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः, विष्णवे नमो विष्णवे नमो विष्णवे नमः। सर्व यजमानांना विनंती आहे की आपापल्या मुलाची व्यवस्थित काळजी घ्या। अग्नी प्रज्वलित राहतो की नाही त्या अनुसार काळजी घेऊन लाकडं वगैरे घाला। नारळ सगळ्यांनी समोर जमा करा। कार्यकर्त्यांजवळ जमा करा। चला, मंडळातलं काम झालं असेल तर बाहेर चला। इथूनच द्यायला लागते गेटवर, अलग नाही आम्हाला। या यज्ञ कार्याला समस्त गावकऱ्यांनी भरभरून विनोद तू भेटली काय खडसेजी आहे विनोद मोकाशे टाका आहे का हे पावते ते। धन्यवाद। ठीक आहे किशोर भाऊ गायकवाड आमदार पुण्य मागचं गल्ली तू विचार केले ते ना फोन फुकून गेले तर चुकत नाही। व्हिडिओ कॅसेट मध्ये निघाले आधी हे कोणाचे हे पैसे कोणाचे पैसे अमृत राजू भाऊ गजानन गजानन अन्नदानाचे नंतर द्या तुम्ही हे याच्यात त्यांनी आपल्या यज्ञकुंडात इंधनाची व्यवस्था करावी।
गोविंदाष्टक। ब्रह्म मुरारी सुरार्चितलिंग निर्मल भाषित शोभित प्रणमामि सदा दास के ऊपर अत्यंत स्नेह करने वाले और आशीर्वाद की दृष्टि रखने वाले और सदैव जीवन का कुछ
जो भी कुछ मार्गदर्शन लगता हो उस मार्गदर्शन को देने वाले मेरे अत्यंत आदरणीय पुष्पांजलि प्रतिष्ठान चांदूर बाजार के आदरणीय श्री हरिनारायण जी काका जी कोठारी आज आप पधारे हैं। सिद्धेश्वर संस्थान के सारे संस्थान समिति के जितने भी सभी भक्तगण हैं, सबकी एक मानसिक इच्छा रही है हमेशा से, तो उसी इच्छा को रखते हुए श्रीमान विलास राव जी और श्रीमान दिलीप राव जी आप दोनों मिलकर के आदरणीय काका जी का पूजन करेंगे। केवल उनका प्रसाद देना है और कुछ नहीं। साथ साथ में श्रीमान विश्वेश्वरराव जी दाखोड़े किधर है? ये ना महारुद्र याग में आपने स्वयं यजमान पद भी लिया है आज के दिन का, तो श्रीमान देवराव जी कड़ू सपत्नी के यहाँ पर पधारे। श्रीमान देवराव जी कड़ू आप श्री ने अमरावती के पास में जो गांव है, कौन सा? अंदोरा ना, शिव जी का स्वयं शिवालय वहां पर बना करके शिव जी की स्थापना पिछले वर्ष में करवाई है। और इंदौर में तो आप स्वयं श्रावण मास में हर वर्ष आपके पुत्र अमरनाथ जाते हैं, उस समय पर लौटने के पश्चात घर में श्रावण मास के दिन में शिव पुराण की कथा हर वर्ष होती रहती है। राम इतनी कृपा करे कि आपकी भक्ति कभी छूटे नहीं और आपका आना कभी बंद नहीं। जय बोल शंकर भगवान की जय, सिद्धेश्वर महादेव की जय। भोला सब दुख तारो जपू मैं तेरी माला।
पावा, सो नर सपने हूं नहीं मम पावा। शिव जी का द्रोह करता हो और मेरा भगत मानता हो तो स्वयं भगवान राम जी कहते हैं कि वो मुझे नहीं प्राप्त कर सकता। उसी प्रकार त्याचप्रमाणे स्वतः शिवभक्त आहे, पण मात्र स्वतः भगवान विष्णूंची अवहेलना करत असेल तर अशी अवहेलना करणारा भक्त स्वतः भगवान शंकराला प्राप्त नाही करू शकत। दोनों देवताओं में एक समान, दोनों देवताओं में किसी भी प्रकार का भेद न रखते हुए जो अवैध वृत्ति से परमात्मा का यजन पूजन कार्य करता हो, सेवा करता हो, त्या भक्ताचं जीवन सर्वोत्तम मानलं गेलेलं आहे। और इसीलिए शिवकथेमध्ये स्वतः भगवान महादेवांच्या नानाविध स्वरूपांचं वर्णन करताना अनेक अनेक आचरण सदाचरण स्वतः या ठिकाणी सांगितले। आणि त्या सदाचरणाचं प्रकरण सांगताना स्वतः भगवान सूर्याला अर्घ्य देणं हाही एक सदाचरणातला स्वतः मार्ग सांगून जो सूर्य अर्घ्य अर्पण करतो त्याचं तेज किंचितही कमी होत नाही। एही सूर्य सहस्राशो तेजो राशे जगतपते हे अनुक्रम्य मा भक्त्या ग्रहण अर्घ्यम दिवाकर ग्रहण अर्घ्य। सूर्येश्व मामन्यु मनुष्यतेति ऐसा वर्णन किया गया है। आवाहन करना, अर्घ्य करना, चरण सेवा करना, वस्त्र अर्पण करना, गंधादि करना, अर्चन करना, धृत देना और भगवान को नैवेद्य अर्पण करके अंतिम समय में पुष्पांजलि करना, ये दशांग रूप स्वयं यहाँ पर शिव जी के पूजा के बताए गए। और वह सारे के सारे पूजन क्रम बताने के पश्चात भगवान शंकराच्या प्रती ज्या ज्या भक्तांनी स्वतः अनन्य भावाने स्वतः केवळ पूजा केली, केवळ पूजा नहीं, शिवालय में जाकर के स्वयं अपने अंतर मन में केवल नैवेद्य खाने का भाव रहा, उसी भाव से भी जो चला गया उसके ऊपर भी स्वयं भगवान शिव अनायास प्रसन्न हो गए। काल आपण या संदर्भामध्ये जी कथा श्रवण केली ती कथा होती गुणनिधीची, ज्यांनी अनायास स्वतः केवळ नैवेद्य काय भक्षण केलं, नैवेद्य गेला तर होता नैवेद्य घेण्याकरता, पण भगवान महादेवानी स्वतः दर्शन देऊन त्या ठिकाणी गुणनिधीला कुबेर पदावरती नेऊन पोहोचून दिलं। एवढी कृपा भगवान महादेवांची। इतनी सहजता से, इतनी उदारता से कृपा करने वाले देवताओं में किसकी गिनती हो सकती है, बताना मुझे। कोणाची होती गिनती? श्रीमद भगवद्गीतेतला एक श्लोक सांगतो मी तुम्हाला। 4था अध्याय आहे, 4थ्या अध्यायातला 11वा श्लोक। भगवान श्री कृष्णाने सुद्धा अर्जुनाला एक गोष्ट अत्यंत स्पष्ट रूपाने सांगितली, अर्जुन ये यथा मां प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम्। अर्जुन, जो मला ज्या भावनेनी स्वतः पूजतो, जो मला ज्या भावनेनी माझी अर्चना करतो, सेवा करतो किंवा जे काही स्वतः माझी आराधना करत असेल त्यांनी केलेली तेवढी आराधना, तेवढ्याच आराधनेचं मी त्याला फळ देतो।
वेगळ्या आणि खाण्याच्या वेगळ्या. मग खाण्याच्या कशा? याच्यातला मी चांगला अनुभवी आहे बघा, तुम्ही लक्षात घ्या. मग जर का स्वतः सुपारीमध्ये फॉल्ट आहे, मग देव तर विचारच करेल की स्वतः जर का मला अर्पण करणारी सुपारी त्याच्यामध्ये तू जर का फॉल्ट करत असशील तर मग तुला पूर्ण फळ देताना मी काय करू? ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम्. हा न्याय जर का लावायचा असेल तर परमात्मा स्वतः आपल्या जीवनामध्ये आपण केलेल्या आराधनेप्रमाणे आपल्याला फळ देतो. लेकिन शिवजी का ऐसा नहीं है. शिवजी का सारे देवताओं से अलग है, इसलिए सारे देवताओं में वो महादेव है. भगवान शंकराचं या सगळ्यांपेक्षा वेगळं आहे. अरे भस्मासुराने मागितलंच काय होतं? भस्मासुराने सांगितलं की मला फक्त भस्म आण, मला स्वतः भस्म पाहिजे. मग काय करावं? महादेवानी स्वतः चांदीचं कळ देऊन टाकलं. घे. महर्षी उपमन्यूची कथा मला उद्याला सांगताना जरा वेळ जाईल, पण आताच त्याचा उलगडा करून देतो. महर्षी उपमन्यूच्या जीवनामध्ये खरं दूध प्यायला भेटलं नाही. लहानपणी आई फक्त केवळ त्याच्यामध्ये कणिक, पाण्यामध्ये कणिक टाकून सुद्धा उपमन्यूला दूध म्हणून द्यायची. ज्या क्षणाला उपमन्यूने खरं दूध आपल्या मित्राच्या घरी पिलेत ना, तेव्हा आईला विचारलं की माँ सच में ये दूध सही है? पानी में घोल करके जो आटा दिया, कणिक जी दिलेली होती पाण्यामध्ये विरघळून स्वतः दिलेली, ती पांढरी फटक दिसणारी कणिक, याला दूध म्हणते का? तेव्हा आईच्या लक्षात आलं की हा आज खरं दूध पिऊन आला. करावं काय? बाळा, आपली स्वतः एवढी परिस्थिती नाहीये की आपण स्वतः खरं दूध पिऊ शकतो. इतनी परिस्थिती नाहीये आम्हाला. केलं काय? केली गोष्ट ही की स्वतः या ठिकाणी उपमन्यूंच्या आईने सुद्धा सांगितलं की भगवान शंकराची आराधना कर. आणि भगवान शंकराची आराधना केल्यानंतर उपमन्यूची आ लागी. ज्ञानेश्वरी मध्ये भगवान ज्ञानोबरांनी वर्णन केलं. उपमन्यूची आ लागी, उपमन्यू के लिए भगवान स्वयं क्षीर समुद्र म्हणजे दुधाचा सागर अर्पण करून टाकतात. एवढी मोठी उदारता कोणाकडे? केवळ उपमन्यूच्या करता स्वतः उपमन्यूला दूध नाही तेवढी व्यवस्था करण्याकरता सागर देण्याचं जेवढं सामर्थ्य भगवान महादेवाचं आहे ना, मग विचार करा. लहानशा उपमन्यूने आपल्या जीवनामध्ये हे काय केलं असेल? कोणती साधना केली असेल? याचा अर्थ असा है कि भगवान महादेव देने में भी सारे देवताओं से बढ़कर स्वयं देते हैं. आप चाहे साधन थोड़ा सा ही क्यों न. मार्कंड मुनींचे स्वतः चिरंजीव, ज्यांना 12 वर्षाचं आयुष्य होतं, फक्त 12 वर्ष, वारंवार मार्कंडेयाकडे पाहून स्वतः ऋषी रडत असत. छोट्याशा मार्कंडेयाला पाहिल्यानंतर स्वतः छोट्याशा मार्कंडेयाला पाहून मार्कंडेयांचे वडील रडत असत. का? कारण या मुलाचं आयुष्य फक्त 12 वर्ष, केवळ 12. डोळ्यातले अश्रू पाहून स्वतः एक दिवशी मार्कंडेयांनी आपल्या वडिलांना विचारलं, बाबा आपण कशासाठी रडता? माझं आयुष्य कमी आहे म्हणून स्वतः तुम्हाला माझ्या वियोगाबद्दल तुम्हाला दुःख होतंय ना? मी राहणार नाही म्हणून? तर मार्कंड म्हणायला लागले, बाळा
12 वर्षापर्यंतच्या असणाऱ्या अत्यंत, अरे तुझ्यासारख्या निरागस आणि अत्यंत विद्वान, एक बात ध्यान में रखना, अत्यंत सात्विक और साथ साथ में सेवाव्रती और सज्जन पुत्र मिलना, ये माता पिता के लिए सबसे बड़ी संपत्ति है। महर्षी मार्कंड सुद्धा विचार करायला लागले, तुझ्यासारखा पुत्र माझ्या जीवनामध्ये आहे, माझ्या जीवनातली सगळ्यात मोठी उपलब्धी मला आहे, मला सगळ्यात मोठा आनंद आहे, पण 12 वर्षापर्यंतच आहे। 12 वर्षापर्यंत ज्या मुलाला स्वतः केवळ फक्त आपल्या डोळ्यांनी पाहावं, त्याच्यानंतर तो आपल्या डोळ्यात देखत मरणार आहे, हे कोण्या वडिलाला आनंद देणारी गोष्ट आहे? काय केलं असेल महर्षीने? महर्षि मार्कंडेय म्हणायला लागले, बाबा आप चिंता मत कीजिएगा, भगवान महादेव मेरे ऊपर कृपा करेंगे। देवादिदेव भगवान महादेव माझ्यावरती कृपा करतील, मी त्यांची आराधना करेल आणि मृत्युंजय मंत्राचा जाप स्वतः मार्कंडेयांनी केला। ज्या क्षणाला मृत्युंजय मंत्राचा जाप केला, परिणाम हा झाला, काळ येताना, यमराज येताना पाहिले, एकदम मार्कंडेय स्वतः पिंडीला पकडून महादेव 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 म्हणून स्वतः रडायला। एका क्षणार्धामध्ये घटना काय घडली? मृत्युंजय मंत्राचा जाप करणाऱ्या मार्कंडेयाला स्वतः असा अनन्य भावाने स्वतः एक रूप झालेला पाहिला। भगवान महादेव त्या पिंडीतून प्रगट झाले। नमः पार्वती पते हर हर महादेव। भगवान महादेव पहिले, यमराज मागे पडले। एका क्षणार्धामध्ये यमराज मागे। पुढची कथा नाही सांगत मी सर्वच्या सर्व, पण मात्र भगवान महादेव म्हणायला लागले, मार्कंडेय तुमच्या या उपासनेला, आराधनेला मी अत्यंत प्रसन्न आहे, जाओ मैं तुम्हें दीर्घायुष्य का आशीर्वाद। 12 वर्षाचा आयुष्य जगणारे मार्कंडेय, महर्षी मार्कंडेय दीर्घ हजारो वर्ष जगतात महादेवाच्या पुढे। कारण काय? कारण फक्त एकच आहे, महादेवाची केलेली थोडी आराधना। भगवान महादेवाची अनन्य भक्ती करणाऱ्याच्या जीवनामध्ये हे अनन्य साधारण स्वतः भगवान महादेव सहज त्याला वरदान देत असतात, तो निडर होतो। उसके जीवन में और कोई बातें नहीं रहती दूसरी। पहिला मंत्र दिला होता, मंत्र सांगितला होता ओम नमः शिवाय, दुसरा मंत्र सांगितला होता हा मृत्युंजय म्हणून, आणि तिसरा मंत्र जो त्या दिवशी सांगितला श्री शिवाय नमस्तुभ्यम, हा मंत्र सुद्धा सहज म्हणा, सहज। मंत्राची विधी बाकीच्या दोन्ही मंत्रांच्या करता कधी कधी विधी पाळावा लागतो, पण मात्र श्री शिवाय नमस्तुभ्यम साठी कोणता विधी नाहीये। आप जैसे रहो, जैसे जिस अवस्था में रहो, आप श्री शिवाय नमस्तुभ्यम बोल सकते। सुमति कुमति सबके
तह संपत्ति नाना, जहाँ कुमति तह विपत निदाना। सुमति तह संपत्ति नाना, जहाँ कुमति तह विपत निदाना। सुमति कुमति दोनों के दोनों अंतर मन में रहते हैं, इसमें कोई आपत्ति नहीं है। लेकिन अगर शिव जी की आराधना करें तो कुमति अपने आप में हमारे अंतर मन से बाहर आवेगी नहीं, कुमति को नष्ट कर देंगे भगवान महादेव। रुद्र संहितेच्या सती खंडामध्ये याच्याबद्दल श्लोक आहे। शिव सर्वस्व करता भरता हरता परात्परम परब्रह्म परेशश्च निर्गुणो नित्य एव च। निर्गुणो नित्य एव च। ज्या कन्यांचा विवाह करता करता स्वतः भगवान महादेवाच्या संगतीमध्ये भगवती सतीचा विवाह करण्यात आला आणि भगवती सती जी साक्षात भगवती जगदंबिकेचाच अवतार आहे असं एक वर्णन स्वतः या ठिकाणी सांगितलेलं आहे। दक्ष प्रजापतीच्या 60 कन्या आणि या 60 कन्यांमध्ये 10 कन्या धर्माला दिल्या, 13 कन्या महर्षी कश्यपांना अर्पण करण्यात आल्या, 27 स्वतः चंद्रमाला अर्पण करण्यात आल्या, एक अत्रि मुनींना जी अनुसूया आहे, अंगिरसांना स्वतः एक अर्पण करण्यात आली आणि त्याच्यानंतर कुशाश्व यांना 2 कन्या अर्पण करून भगवती सती स्वतः या ठिकाणी भगवान महादेवांना अर्पण करण्यात आली। भगवती सती साधारण नहीं है, भगवती सती जगत जननी भवानी है। शिवा शांता महामाया योग निद्रा जगन्मयी तां त्वां नमामि परमां जगदात्री महेश्वरी। स्वयं साक्षात भगवती महादेवीचा अवतार है भगवती सती, और इसीलिए सती अवतारामध्ये सुद्धा भगवती सतीनी महादेवाच्या प्राप्तीकरता काही उपवास केलेले आहेत। शिव को प्राप्त करने के लिए स्वयं शिवा को यानी भगवती सतीला पहिल्यांदा आराधना करावी लागली, त्या आराधनेशिवाय तिची ती गोष्ट सिद्ध नाही झाली। नंदाव्रत केलं स्वतः भगवती सतीने, नंदाव्रत जे व्रत अश्विन मासामध्ये येतं, अश्विन मासामध्ये असणारी स्वतः नंदाव्रताची कथा या ठिकाणी स्वतः सांगितली। मीठ यांनी भगवान महादेवाची आराधना सांगितली। कार्तिक मासामध्ये चतुर्दशीला भगवान महादेवाची आराधना भगवती सतीने केली, त्यावेळेला भगवान महादेवाला अर्पण करताना खीर याचा नैवेद्य स्वतः भगवतीने लावले। अगहन पक्ष, अगहन मास, अगहन मासामध्ये स्वतः जव आणि तीळ
अच्छा, एक बात है की हे सगळेच्या सगळे पदार्थ अर्पण करत असताना त्या पदार्थांपासून मिळतं काय? कारण बऱ्याच वेळेला आपण केवळ श्रावण मासामध्ये येणारी स्वतः एक वेळ, कधी श्रावण मासामध्ये 5 सोमवार येतात तर कधी 4 सोमवार येतात, मग आपण केवळ फक्त कॅलेंडर मध्ये पाहतो आज सोमवारच्या दिवसाला शिवमूठ कोणती आहे, अक्षता, अक्षता घेऊन जातो, अर्पण करून देतो. दुसऱ्या सोमवारला स्वतः जव घेतो, अर्पण करून देतो. तीळ अर्पण करून देतो. माघ मासाच्या पौर्णिमेला स्वतः दिवस रात्र जागरण करून स्वतः भगवान महादेवाची ओल्या कपड्यांनी आराधना सांगितली. फाल्गुन मध्ये चतुर्दशी, यज्ञोपवीत आणि स्वतः वस्त्राने भगवान महादेवाची पूजा सांगितली. यज्ञोपवीत अर्पण कर. एक आराधना नाही केली भगवती सतीने. सतीने सर्व आराधना, प्रत्येक मासामध्ये जी जी आराधना सांगितली त्या सर्व आराधना महर्षी नारदांच्या द्वारे केल्या. मग एक प्रश्न असा निर्माण होतो की मग हे सगळंच्या सगळं अर्पण करताना या सगळ्या पदार्थांपासून मिळतं का? एक नक्की लक्षात घ्या, अनन्य भावाने स्वतः भगवान महादेवाला अर्पण करणारे सगळे पदार्थ कोणते ना कोणते तरी फल देणारे आहे. आप भावना के द्वारा अपनी अंतिम अत्यंत शुद्ध भावना से शिव जी को कुछ अर्पण करो, उसका फल आपको मिलेगा ही मिलेगा. लेकिन कधी कधी आपण केवळ आपल्या मनाद्वारे, केवळ आपल्या मनाने स्वतः काही पदार्थ घेतो, लगेच महादेवावरती अर्पण करून देतो. जे काही पदार्थ सापडले ते अर्पण करून देतो. मनाने अर्पण करण्यापेक्षा शास्त्र स्वतः काय सांगते त्या अनुषंगाने जर का अर्पण केले तर त्याच्या फळाची सिद्धी लवकर होते. ते बहुतेक लवकर सिद्ध होतं. सद्विचार आणि सद प्रवृत्तीने स्वतः अत्यंत चांगल्या पद्धतीने केलेल्या या यज्ञाचा परिणाम आपल्या खेडच्या भूमीवरती होईल होईल आणि होईल. त्याला कारण फक्त एवढं आहे, एक महत्वाचं कारण असं आहे, जेवढी काही विप्रगण मंडळी त्या ठिकाणी पोहोचलेली आहे, ब्राह्मण मंडळी जेवढी काही पोहोचलेली आहेत ना, ही सगळी ब्राह्मण मंडळी स्वतः गुरुकुलातून अत्यंत अध्ययन आणि स्वतः साधनशील प्रवृत्तीतून स्वतः आलेली आहे. 4 वैदिक त्याच्यातले एवढे मुख्य आहेत की ज्यांची स्वतः ऋग्वेदच्या संहिता पूर्णच्या पूर्ण झालेल्या आहेत. मला पूज्य अण्णाजी आणि पूज्य जहागीरदार गुरुजी त्यांच्या मनातला काय विषय माहित आहे? त्यांनी काल माझ्याकडे बोलताना, काल ज्या क्षणाला मी त्यांच्यासोबत बसलो होतो तेव्हा त्यांनी माझ्याकडे एक गोष्ट म्हटली, महाराज गुरुजी, खेड मध्ये आल्यानंतर आणि इथलं यज्ञ कर्म केल्यानंतर एक गोष्ट खूप जास्त आवडली की खूप बरं झालं की आम्ही सगळेजण मिळून या ठिकाणी यज्ञ कर्म करण्याकरता आलो, नाहीतर या पंचकृषीतल्या असणाऱ्या सगळ्या शिवलिंगांचं आणि शिवतीर्थांचं दर्शन आमच्याकडून झालं नसतं. आपण विचार करा, तुम्हाला वाटत असेल मग हे सगळेच्या सगळे यज्ञ कर्म करणारेच असतील, फक्त बाकी काही करत नसतील. अण्णाजी देशपांडे जे आहेत ना, वेदमूर्ती अण्णाजी देशपांडे, हे स्वतः समर्थ हायस्कूलचे शिक्षक आहेत आणि त्यांना सद्यस्थितीमध्ये 75 ते 80 हजार रुपये महिना आहे.
पण एवढंही असून स्वतः आपल्या घराच्या वरती देवनाथ विद्यालय, वेद विद्यालय त्यांनी स्वतः सुरू ठेवलेलं आहे, ज्याच्यामध्ये अत्यंत गरीब असणारी स्वतः विप्रांची मंडळी मुलं त्यांना ते स्वतः त्या ठिकाणी पूर्णच्या पूर्ण ऋग्वेदच्या संहिता आणि वेदांचं अध्ययन त्या ठिकाणी करून देतात। एक बात ध्यान में रखना, भगवान का भजन आप जिस भाव से करो उस भाव से स्वयं परिणाम करता है। ज्याही भावनेने करा तो परिणाम करतो। सायास करा, अनायास करा, उस भजन को गाना
यतीच्या रूपामध्ये येऊन स्वतः अनेक स्वतः तिच्या अंतःकरणातल्या असणाऱ्या भक्ती तत्वाबद्दल प्रश्न केला. प्रश्न परिणाम हा झाला की भगवती सती एकही क्षणाला कधी भगवान शंकराच्या विरोधामध्ये बोलत नाही. त्याचं कारण केवळ एवढं आहे, कारण सतीनी केलेल्या अत्यंत नानाविध उपासनांचा परिणाम आहे की तिच्या अंतःकरणामध्ये भगवान शंकराप्रती विश्वास मात्र अत्यंत दृढ आहे. परिणाम हा झाला की भगवती सतीने स्वतः उपासनेने स्वतः विश्वास पक्का होतो त्या पद्धतीने स्वतः उपासनेचे जे जे काही तत्व तिने अवलंबले त्या सगळ्या तत्वांमध्ये तिला त्या सर्व साधनांच्या पासून फलश्रुती आहे. भगवान महादेवाच्या पिंडीवरती स्वतः अक्षता वाहणं, जव वाहणं, सहद वाहणं, या सगळ्या घटकांपासून स्वतः काही ना काहीतरी स्वतः त्याची फलश्रुती सांगितलेली आहे. अक्षता भगवान महादेवाला वाहणाऱ्याला स्वतः अक्षय तत्वाची प्राप्ती होऊन स्वतः त्याच्या जीवनामध्ये अक्षय धन प्राप्त होते. सती समवेत भगवान महादेवाचा विवाह होतो आणि काही काळानंतर स्वतः भगवान सतीच्या संगतीमध्ये विवाहबद्ध झाल्यानंतर एक छोटी घटना घडते, जी घटना रामचरितमानसामध्ये अत्यंत श्रेष्ठ पद्धतीने सांगितलेली आहे. जेवढे वर्ष सुद्धा भगवती सती भगवान महादेवाच्या संगतीमध्ये घालवते, या सर्व भावामध्ये एक छोटीशी घटना घडली. भगवान महादेव स्वतः सतीला संगतीमध्ये घेऊन स्वतः दंडकारण्य वनामध्ये जातात, ज्या ठिकाणी भगवती सतीला मोह होतो. सती के मन में संदेह आता है आणि संदेह कोणाच्या प्रती? संदेह त्याच्या प्रती भगवान महादेव ज्यांचं स्मरण, ज्यांचं सदैव स्वतः स्मरण भगवान महादेव आपल्या अंतःकरणामध्ये सदैव करतात. गौरवर्णो लघुरबंधू शेषेशो लक्ष्मणाभिदाः ज्येष्ठो रामाभिदो विष्णु पूर्णाशो निरुपद्रवाः. शिवाय नमस्तु भगवान महादेव स्वतः मां सतीला घेऊन दंडकारण्य वनामध्ये अगस्त्य ऋषींकडे कथा श्रवण करण्याकरता आले. अगस्त्यांची कथा स्वतः भगवान शंकर आणि मां सतीच्या समवेत ऐकली आणि महादेवांनी भगवान स्वतः अगस्त्यांना ती कथा सांगितली. कथा प्रसंग आपल्या सगळ्यांना माहिती आहे, त्याचा मी जास्त विस्तार करत नाही.
पण सती प्रसंगामध्ये स्वतः असं वर्णन आहे की ज्या क्षणाला भगवान शंकराला अगस्त्य ऋषी कथा सांगतायत आणि भगवान महादेवानी स्वतः सतीला कथा सांगितली, त्या क्षणाला एक घटना घडली आणि घटना ही घडली, सती त्या कथा प्रसंगामध्ये झोपली, सो गई. त्याच्यामुळे झोपण्याची परंपरा आताच आहे बा असं नका समजू. लॉंग टाइम, खूप अगोदर. म्हणून मी तसं ठरवत असतो, जर का कथेमध्ये एखादी आई झोपली ना तर मी त्याला सती माता की जय म्हणून नमस्कार करतो. एखादा माणूस झोपला तर मग नमस्कार करा, ठीक, छाया पडली असेल सतीची म्हणून झालं असेल, हो सकता आहे. मां सतीच्या अंतःकरणामध्ये स्वतः भगवान राम प्रभूंच्या सती प्रति संशय आहे की भगवान राम ब्रह्म आहे की काय आहे. आणि एक लक्षात घ्या, भगवान महादेवानी स्वतः सतीला समजवलंय, सतीला सांगितलं की सती, जिसको तू स्वयं एक सामान्य पुरुष समझ रही है ना, वो वास्तविकता में एक सामान्य पुरुष नहीं है, ये स्वयं साक्षात ब्रह्म है जो कि स्वयं एक नर की भांति लीला कर रहा है, केवल एक लीला करता है परमात्मा. मां सतीच्या अंतःकरणातला संशय जात नाही. मोरहू कहे न संशय जाही विधी विपरीत भलाई नाही. मोरी कहे, माझ्या सांगण्यानुसार सुद्धा जर का स्वतः संशय जात नसेल तर मग नेमकी गोष्ट काय आहे. भगवान महादेव स्वतः आपल्या गृहस्थ जीवनाला कशा पद्धतीने सांभाळतात त्याचं एक सूत्र आहे भगवान महादेवाचं. आता माझ्याकडे तो वेळ गेला सगळा त्याच्यात, नाही तर मी सगळा वेळ तुम्हाला या चौपाई बद्दल सांगितलं असतं कधी, पण चौपाईचा अर्थ खूप चांगला आहे. सरळ बस. हो यही सोई जो राम रची राखा, को करी तर्क बढ़ावई शाखा. भगवान महादेव स्वतः स्पष्ट करतात, महादेव विचार करतायत सतीला वारंवार सांगितल्यानंतर सुद्धा जर का सती आपल्या मताने ऐकत नसेल मग याच्यानंतर महादेव एक सूत्र ठेवतात गृहस्थ जीवनाकरता की आपल्या मतानुसार स्वतः जर का कोणी वागण्याच्या बिलकुल तयारीमध्ये नसेल, एक नाही, दोन नाही, 3 वेळा सांगितल्यानंतर सुद्धा जर का ते त्या पद्धतीने ऐकण्याच्याच तयारीमध्ये नाही, मानसिकतेमध्येच नाही, तर मग भगवान महादेव सूत्र सांगतात, मग अशा वेळेला एकच निर्णय करा, आता जे होईल ते ईश्वराची इच्छा, जो होगा सो प्रभू देखते रहेंगे. सांसारिक जीवनातलं सगळ्यात चांगलं लक्षण भगवान महादेवानी इथे सांगितलं. ज्या क्षणाला तिने आपल्या मताने ऐकलं नाही, भगवान महादेवानी केलं काय, एका वटवृक्षाच्या खाली गेले आणि वटवृक्ष के नीचे बैठ करके स्वयं भगवान महादेव मोठ्या आनंदामध्ये भगवंताचं भजन करण्याकरता बसले. मेरी बात नहीं मानी ना सती, ठीक है. आणि मग भगवान महादेवानी एक दिव्य स्वतः उपदेश केला, हो यही सोई जो राम रची राखा, को करी तर्क बढ़ावई शाखा. मेरे कहने मात्र से अगर सती नहीं समझ रही है तो इसका मतलब है कि अब ब्रह्म को जो इच्छा है, जी स्वतः परमेश्वराला विधीलाची स्वतः इच्छा आहे त्याच पद्धतीने ते होईल. इथे एकटे वनामध्ये का फिरता आहात आणि एकटे स्वतः वनामध्ये असून भगवान शंकर कुठे आहे? शंभुनाम नमो गताहा, भगवान शंकर कुठे आहे? सतीच्या लक्षात आलं की मी ज्याला सामान्य पुरुष समजत होती तो सामान्य नाही, तो साक्षात ब्रह्म आहे. म्हणून स्वतः सतीने पलटी मारली. सती महादेवांकडे जाते आणि भगवान महादेवांनी विचारणा केली की सती हो गई परीक्षा? सतीने कहा ना महाराज. आणि मग इथे अनायास आपलं स्वतः असणार आपली प्रतिष्ठा ठेवण्याकरता आणि आपण स्वतः काय भ्रमात्मक शब्द बोललो ते लपवण्याकरता सती इथे खोटं बोलतो.
कछु न परीक्षा लीन घुसाई, कीन प्रणाम तुम्हारे नाई। राखिया 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 मला माहिती है कि आपण स्वतः असत्य बोलणार नहीं, आपका कहा हुआ झूठा नहीं हो सकता, वो स्वयं ब्रह्म है, सिर्फ अंतर इतना हुआ आपने दूर से प्रणाम किया, मैंने जाकर के नजदीक प्रणाम किया। खोटो झूठ। आता संख्या माता भगिनीची जास्त आहे, पण करावं काय? एका एक ज्या क्षणाला नकार दिला आणि त्याच क्षणाला सतीचा त्याग केला, सतीच्या जीवनामध्ये भयंकर आघात। तस्मिन् अवसरे दक्षाः प्रजापतिभिः प्रभुः आगमतत् सुप्रीता सूर्वचस्वी यदृच्छयाः। सूर्वर्चस्वी सती मनातल्या मनात सदैव विचार करायला लगली और सती के मन में ये भाव आने लगा कि मैं शंकर के साथ में भगवान शिव के साथ में अगर अब इस शरीर से नहीं मुलाकात कर सकती तो मग आता हे शरीर ठेवण्यात अर्थ। वारंवार विधात्याकडे वारंवार प्रार्थना करायला लागली की हे विधाता, ज्याचा त्याग महादेवाने केला उसका स्वीकार जगत में कोई नहीं कर सकता, कोई नहीं। परिणाम सती सुद्धा या ठिकाणी मात्र दुःखी आहे। महादेव अखंड समाधीमध्ये बसले, अचानक एक दिवशी समाधी उघडली। त्या दिवशी काही विमान स्वतः कैलास पर्वतावरून जाताना दिसले। विचारणा केली तेव्हा दक्ष प्रजापतीच्या घरी यज्ञ आहे असं कळलं। काही देवता म्हणायला लागले, सती तुला निमंत्रण नहीं। सतीने अपने मायके की बात को छुपाया, निमंत्रण नव्हतं, पण माहेरचं अशा पद्धतीने सांगणं जरा योग्य वाटत नाही, म्हणून मर्यादेने स्वतः सतीने सांगितलं निमंत्रण आहे, आपण पुढे चला, मी मागू। आणि मग सती स्वतः महादेवाकडे आग्रह करते की मला माझ्या वडिलांच्या घरी गेलं पाहिजे। भगवान महादेव म्हणायला लागले की सती, मी तुला जायला काही नकार देत नाही, पण असं एक वर्णन आहे, देवेर भगवता लभता सहैव, असं एक वर्णन आहे की स्वतः त्या ठिकाणी जाण्यामध्ये हित नहीं। किस घर पर जाना चाहिए, किस घर पर नहीं जाना चाहिए, ये मैं बाद में बताऊं, लेकिन एक बात को आप जान लो, त्या घरी जाणं योग्य नाही ज्या घरामध्ये आपण गेल्यानंतर कोणी आपण आल्यामुळे प्रसन्न होत नसेल। महिमा दक्ष प्रजापतीला स्वतःची वाढवायची। दक्ष प्रजापती पदावरती अत्यंत योग्य आहे, पण अहंकारामध्ये पदाचा अहंकार थोडासा आलाय। परिणाम हा झालाय की अहंकारामुळे, अहंकार की वजह से सती हो सके
तो न जाओ, लेकिन सती नहीं मानी। महादेव ने आग्रह नहीं किया, कारण एकदा आग्रह करून महादेवाच्या लक्षात आलं की हे आपल्या मताने ऐकत नाही, कोई आग्रह नाही। महादेवाने स्वतः जाऊ दिलं, पण जाताना नंदी, शृंगी आणि भृंगी 3 गण दिले। तिन्ही गणांना सांगितलं की जा, आणि मग सतीच्या संगतीमध्ये तिन्ही गण गेले। त्या क्षणाला मात्र स्वतः दक्ष प्रजापतीचा यज्ञ पाहिला, विशाल यज्ञ होता। यज्ञामध्ये प्रवेश केल्याबरोबर दक्ष प्रजापतीने स्वतः सतीला पाहिलं, तोंड मोकळं केलं, त्यांनी बिलकुल बोलला नाही। माँ सती माँ आईकडे गेली। गोस्वामीजींनी खूप सुंदर असं वर्णन केलंय। इथे एक वर्णन खूप सुंदर आहे। वडील नाराज आहे, परिवारातले सगळे नाराज आहेत, पण या जगतामध्ये एकच असं अंतःकरण आहे जे आपल्या लेकराशी कधीच नाराज होऊ शकत नाही, आणि ते अंतःकरण आहे फक्त आईचं। चाहे दुनिया कितनी ही। गोस्वामी जी ने बड़ा सुंदर वर्णन किया, सादर एक मिलई पुनी माता, एक फक्त आई भेटली। परिवार सब नष्ट हो सकता है, लेकिन माँ कभी नष्ट नहीं। पर मात्र भगवान शंकराचा भाग नहीं। अगर भगवान शंकर का ही भाग नहीं है तो ध्यान में रखना, दक्ष ये यज्ञ नहीं, ये विध्वंस है। एकाएक माँ सती मात्र अत्यंत भयंकर स्वतः क्रोधामध्ये, आवेशामध्ये येते, आणि त्यावेळेला मात्र स्वतः दक्ष प्रजापतीला असभ्य शब्दांमध्ये बोलायला लागली की हे दक्ष, अहंकारामध्ये, पाप प्रवृत्तीमध्ये स्वतः भगवान महादेवाचा अपमान केलाय, महादेवाचा भाग नाही ठेवला। श्राप, ज्या शरीरापासून माझं शरीर स्वतः झालेलं आहे, आज ते शरीर मी ठेवणार नाही, आणि हा यज्ञ लगेच विध्वंस होईल। माँ सतीने पंचाग्नी स्वतः प्रगट केला, आणि लगेच स्वतः त्या योगाग्नीमध्ये स्वतः भगवती सतीने शरीर जाळायला सुरुवात केली। परिणाम हा झाला, सतीचं शरीर जळता जळता उरधरी चंद्र मौनी ऋषकेतू आपल्या अंतःकरणामध्ये भगवान महादेवाला स्मरण केलं, मनातल्या मनात प्रार्थना करते, पुढला जन्म सुद्धा भगवान महादेवाची पत्नी म्हणूनच मिळावा। अंतमती सागती, दक्ष प्रजापतीच्या यज्ञामध्ये यज्ञाचा विध्वंस त्या ठिकाणी झाला। नंदी, शृंगी आणि भृंगी तिघांनी मिळून यज्ञाचा विध्वंस केला। तथाभिर्न व्यथते हार्दिस अदितो रे शरीर जनाः स्वानां गुरुक्ति भीर्मतीं ताडितास यथात्मताः। वीरभद्र आणि भद्रकाली या दोघांनाही प्रगट केलं भगवान महादेवाने, सांगितलं सगळा यज्ञ विध्वंस झाला। दक्ष प्रजापतीचं स्वतः मस्तक मात्र स्वतः धडावरून छाटलं गेलं। सगळ्या देवतांनी मिळून महादेवाला प्रार्थना केली की महादेव, जर का प्रजापती पदच रिक्त राहिलं तर मग स्वतः काय होईल, सृष्टीमध्ये अनाचार वाढेल। म्हणून सगळ्या देवतांच्या म्हणण्यानुसार आणि सगळ्या देवतांच्या प्रार्थनेनुसार दक्ष प्रजापतीच्या मस्तकावरती, दक्ष प्रजापतीच्या धडावरती एक दिव्य स्वतः मस्तक बकऱ्याचं बसवण्यात। ज्या क्षणाला स्वतः दक्ष प्रजापतीच्या शरीरावरती बकऱ्याचं मस्तक बसवण्यात आलं, त्या क्षणाला सगळ्यांनी मिळून नमस्कार आणि प्रार्थना केली। नमस्ते नीलकंठाय वेदसे परमात्मने विश्वाय विश्वबीजाय जगदानंद हेतवे। दर्शन करताना भगवान महादेवाच्या दर्शनाचा नियम सांगितलेला आहे। पूर्वेकडे नाही, पश्चिमेकडे नाही, दक्षिण दिशेकडे बसून भगवान महादेवाच्या समोर, दक्षिण दिशेकडे बसून भगवान महादेवाच्या शिवलिंगाला स्वतः स्पर्श करत आणि त्रिताल केल्यानंतर महादेवाला स्वतः बम 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 असं 3 वेळा म्हटलं तर भगवान महादेव प्रसन्न होते। जय शिव शंकर, जय शिव शंकर, जय शंकर भोले, सब देवों में देव निराले भोले।
शंकर जय शंकर भोले बोले सबके बोले शिव निराले सगळ्यांना विदित आहे, त्याच्यामुळे अधिक त्याचा विस्तार करत नाही. पण मात्र स्वतः भगवान महादेवाला अंतःकरणामध्ये धारण करून भगवती सतीनी शेवटचा श्वास संपवला.
त्यावेळेला मात्र स्वतः भगवती सतीचा दुसरा जन्म हिमालय राजाच्या घरामध्ये पार्वतीच्या रूपाने स्वतः प्रगट झाला. देवंबे जगतांबम शिवलोक निवासिनी. भगवान महादेव स्वरूप असणारे भगवान महादेवाला अंतःकरणामध्ये धारण करून भगवती जगदंबिका साक्षात दुर्गा स्वरूप असणारी भगवती मा पार्वती हिमालय राजाच्या घरामध्ये भगवती मैनेच्या कुक्षीमध्ये स्वतः जन्माला. वर्णन असं केलंय की भगवती मैना आणि स्वतः हिमालय राज या दोघांनीही स्वतः भगवती जगदंबिकेची आराधना केली आणि भगवती जगदंबिकेचं स्वरूप पाहिल्यानंतर भगवती मैनेच्या मनामध्ये आईसारखीच आपल्याला कन्या असावी असा भाव तिच्या अंतःकरणात प्रगट झाला. श्रीमद देवी भागवतामध्ये याचं अत्यंत सुंदर वर्णन आहे. सुद्धा याच्यातच सांगितलं भगवान महादेवाच्या संगतीमध्ये स्वतः आपलं जीवन पूर्ण रूपाने स्वतः धन्य व्हावं याकरता मा पार्वती वयाच्या 6व्या वर्षापासून तपस्या करते. यानंतर मात्र भगवान शंकरांनी सुद्धा सती कलेवर भगवान विष्णूंनी सदा सुदर्शन चक्राने खंड विखंड केल्यामुळे भगवान महादेव तपस्येमध्ये बसले. इकडे मा पार्वती तपस्येमध्ये बसली. परिणाम हा झाला कश्यपाने या ठिकाणी वर्णन केलं. पुत्रास्ते भवत भद्रे इंद्रहा देव बांधवा संवत्सरं व्रतम् इदं यदग्न्योधारयिष्यसि. काही तप केल्याशिवाय स्वतः मनुष्य जीवनामध्ये काही प्राप्त होऊ नाही शकत. बिना तप के नहीं हो सकता. ध्यान में रखना. स्वच्छताच म्हणा, काही प्रश्नच नाही. किती स्वच्छ आहे सगळा पटांगण. असंच नाही झालं. या सगळ्या कमिटीचे या सगळ्या पोरांचं खरंच खूप खूप कौतुक करावं तेवढं कमी आहे. कितीतरी परिश्रम, कितीतरी तपस्या आहे, कितीतरी तपस्या. नाही ते एक महारुद्र याग करायला किती खर्च येतो जरा एकट्यात विचारा मला. सांगतो तुम्हाला. अकरा कुंडी महारुद्र याग आणि एवढी सगळी विद्वान मंडळी स्वतः आपल्या गावामध्ये आणून ठेवणं एवढं सोपं नाही आहे. त्यालाही काहीतरी तप आणि तपस्येशिवाय कृपा नाही प्राप्त. बिना तपस्या की कृपा नहीं मिल सकती. कश्यपांच्या अंतःकरणातला भाव आहे, सगळ्या देवतांच्या अंतःकरणातला भाव आहे. तारकासूर नावाचा दैत्य संपवण्याकरता भगवान महादेवाचाच पुत्र पाहिजे म्हणून महादेवाची तपस्या भंग करण्याकरता कामदेवाला पाठवलं. पण कामदेवाला जाळून भस्म केलं महादेव. सप्तऋषियों ने जाकर के स्वयं मां पार्वती से कहा कि पार्वती त्वं नाथ सर्वलोकानां. तू ज्याला पती म्हणून मान्य करते ना स्वतः पार्वती, अरे त्यांनी तर आता आता कामदेवाला संपवलंय. कामदेव खत्म किया, उसको काम खत्म कर दिया. त्याच्याशी संसार थाटून होणार काय. सप्तऋषींनी तपस्या केली, सप्तऋषींनी परीक्षा पाहिली आणि सप्तऋषी म्हणतात देवी हो सके तो भगवान विष्णु के साथ में ब्याह कर लो. भगवान विष्णु दिखने में भी बहुत सुंदर है आणि त्यांच्याकडे वैकुंठ आहे आणि त्यांच्याकडे काय कमी आहे, सगळं काही त्यांच्याकडे मिळू शकते. मां पार्वतीने कहा ना ना गुरुदेव, आपण माझ्यापेक्षा अत्यंत श्रेष्ठ. पण मां पार्वतीने सांगितलं जेथपर्यंत शिव प्राप्त करणार नाही, शिव प्राप्ती जेथपर्यंत होणार नाही तेथपर्यंत या जगतामध्ये तोंड नहीं दाखवणार. मैं माता पिता के पास नहीं जाऊंगा. शंभुरीश शंकरोस्मि दयालुस्तव विशेषतः. भगवान मां पार्वतीने स्वतः अत्यंत धन्यता विचारला केली. महादेवाकडे अवगुण असते ठीक आहे, जोग जकील अकाम मन नगन अमंगल वेश हे सगळे अमंगलकारी वेश आहेत. पण तरी भगवान महादेव अकाम मन, जिनके पास में किसी इच्छा की कोई आपूर्ति
कोई इच्छा ही जिनके पास में प्रकट नहीं होगी, ऐसा सामर्थ्य जिनके पास हो, वो मेरे पती बने, इससे बड़ा सौभाग्य और क्या। पार्वतीच्या अंतःकरणामध्ये असणारी अनन्य शिवभक्ती त्या शिवभक्तीला खंडित नाही करू शकत, चाहे जो कुछ हो जाए। जेवढी अधिक बिकट परिस्थिती येत असेल, त्याही बिकट परिस्थितीमध्ये माझ्या अंतःकरणातली भक्ती कधी कमी नाही, कमी होऊच नाही, याचं जिवंत उदाहरण मा पार्वती। नाही तर मग बऱ्याच जणांच्या तर बऱ्याच जणांच्या डोक्यामध्ये तर बिलकुल गोष्टच आहे, अच्छा किया तो किसने किया, मैंने किया, और बुरा किया तो कुठं झोपला का म्हणतो की नाही। ऐसा न झाला, सगळेच्या सगळे देवता मिळून भगवान महादेवाचा असणारा दिव्यतम स्वतः विवाहाची तयारी करायला लागले। आणि मग जेव्हा विवाहाची तयारी सुरू होते, मोठ्या आनंदामध्ये असं वर्णन आहे की भगवान महादेवाच्या शृंगाराची तयारी सुरू झाली आणि मग भगवान महादेव यांचा शृंगार आरंभ करण्यात, भगवान महादेवाचा शृंगार। आणि मग शृंगारही कसा करावा, तो भगवान महादेवाच्या शृंगाराची वैशिष्ट्यता सांगण्यात आली।
महादेव बोले एक नंबर गिरिजा पार्वती हर बोला भगवान आणि वर्णन केलंय महाराज सगळेच्या सगळे गण मात्र या ठिकाणी भगवान महादेवाच्या संगतीमध्ये निघाले तेव्हा सगळे देवतागण पहिल्यांदा आपली वरात घेऊन पुढे आले का कारण देवतांना भीती होती असे भूत पाहिल्यानंतर आपल्याला घरात कोण घेईल भूतों को देख करके स्वयं देवताओं को लगा कि हमें घर में कौन लेगा ब्याह घर में कौन लेगा आणि मग तिथे सगळ्यांनी मिळून महादेवाच्या दिव्य स्वतः वरातीमध्ये जो आनंद घेतला ना महाराज सर्व भूत पिशाच प्रेत डाकिनी शाकिनी सारे के सारे सबके सब पाताल लोक में जितने भी थे सारे के सारे निकल गए आणि मग सगळेच्या सगळे भगवान महादेवाच्या अवती भोवती महादेव मध्यस्थानामध्ये महादेव धर्म स्वरूप असणाऱ्या बैलावरती विराजमान झाले आणि मग मोठ्या आनंदामध्ये सगळे देवता मिळून सकल भूत पिशाच मिळून महादेवाची वरात भगवती मैनेच्या घरापर्यंत आली आणि जेव्हा ती आली त्या क्षणाला मात्र स्वतः हिमालय राजाला सगळेच्या सगळे जण प्रसन्न होऊन बधाई द्यायला लागले महाराज बधाई हो पार्वती के साथ में भगवान शंकर का विवाह हुआ भगवती पार्वती धन्य है जेव्हा धन्यवाद द्यायला लागले त्या क्षणाला भगवती मैना वरातीच्या स्वागतासाठी दरवाजावरती आली स्वागत करके सब देवों का मन में अति खुशी मनाते हैं पण जेव्हा सगळे देवता पाहिले तेव्हा त्या देवतांकडे पाहून मात्र भगवती मैना एक एक देवताला स्वतः महादेव समजायला लागली पण सगळ्या देवतांनी सांगितलं की आम्ही महादेव आणि मग त्यानंतर भूत प्रेताची असणारी एक अत्यंत भयंकर टोली जेव्हा समोर येताना पाहिली त्या क्षणाला मात्र सगळेच्या सगळे हिमालय राजाच्या परिसरामध्ये असणारे सगळे हिमालयाचे गंधर्व सगळेच्या सगळे एकदम मनाने थरथर 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 कापायला
खेडच्या भूमीमध्ये लागले भगवान महा टाळ्या वाजून सगळ्यांनी स्वागत करा त्यांचं सर्व मोठ्या आनंदामध्ये सर्वांचं मोठ्या आनंदामध्ये उत्सव करत 2 मिनिटं उत्सव करू आणि त्याच्यानंतर लगेच पाहिजे आता बिना नाचण्याचा सगळ्यांनी मोठ्या आनंद उत्सव करून घ्या आज हा आता उभं राहायचं तर उभं राहून जा पटापट पटापट एकही जण खाली नाही पाहिजे मागं नाही पाहिजे
तेरी लगा जब लाली तेरी लगा जब लाली बोलो बाबा तेरी लगा जब लाली तेरी लगा जब लाली बोलो बाबा तेरी लगा जब लाली तेरी लगा जब लाली बोलो बाबा तेरी लगा जब लाली तेरी लगा जब लाली बोलो बाबा तेरी लगा जब मेरे भोले से भोले बाबा मेरे भोले से भोले बाबा मेरे भोले से भोले से बोले बाबा मेरे बोले बाबा मेरे बोले बाबा मेरे बोले बाबा आवाज जरा जोराने तिकडचा नाही आला माणसाचा.
आरती
12 वाजता पूर्ण होती. आपलं आजपर्यंत झालं नसेल किंवा आजही बरेच जण होते यज्ञामध्ये, पण जर का उद्याला स्वतः ज्यांना यायचं असेल त्यांना पूर्ण रूपाने महारुद्र यागाचं पूर्णाहुतीचं दर्शन करता येईल. पूर्णाहुतीचं दर्शन करताना कोणी फुलं नका फेकू. सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रोणं त्वमेव त्वमेव सर्वं मौली सेवं का बगलजं पदपाटलाब्जे पुन्नागजाति कर्मेण महाराजांना जाऊ द्या, रस्ता द्या, कोणीही मध्ये नमस्कार करायचा नाही. महाराजांना जाऊ आणि शाश्वती श्रीपूजन करा. कोणीही गडबड करू. मागे थोडस निखिल, थोडस मागे. नीचे हो जाइए. दुपट्टा करा, दुपट्टा जमा रे गौऱ्या. मला फक्त नवजोडचा शिवजी पार्वतीचा सिंगल फोटो फक्त झालं ना. अरे ते दोघांचेच राहिले होते ना. लोह काढले दोघांचे घरी. बम आहे बम. बम कमी बोला.